चला तर गाईज सुरू करूया आजच्या नवीन ब्लॉगला. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि मयू अजून झोपलेला आहे. चला तर आपण त्याला उठवूया. मयू, ए मयू, सकाळचे 7:30 वाजल्यात, उठ. तर गाईज आता झाली जेवायची वेळ, बसूया जेवायला. तर गाईज आज जेवायला आहे ज्वारीची गरमागरम भाकरी आणि अंड्याचं फोडून केलेलं कालवण. तर गाईज आत्ता आपण आलोय पाडळी गाव फिरायला. तर गावाची रस्ता बघा खूप खराब आहे पण चालण्याजोगी आहे. माझ्यासोबत माझ्या मामाची मुलगी आहे आणि एक कुत्रं आहे ज्याचं नाव आहे जॉकी. ती काय तर फिमेल आहे. माझ्या तोंडून लगेच फिमेल शब्द येत नाही. तसं आत्ता आम्ही ज्या रस्त्यावर चालतोय त्या रस्त्यावर लांब लांबपर्यंत कोणी नाही. आमची गावात ओढायची चालली जी की पार्टी होती, पण सीन असा झाला की मी तेव्हा रेकॉर्डिंग चालू करायला विसरलो. तर तिथे आमच्या बाजूचं घर आहे आणि इथे बघा इथे डोंगर जवळच आहे. ते ह्या टोकावर बघा मंदिर आहे. कुठलं मंदिर आहे का ते? मातोबाचं मंदिर आहे ते. सह्याद्री पर्वत रांगेतलं 5वी रांगेत महत्वाची. इथं बाबळीची झाडं बघा कशी पसरून आहेत सगळीकडे. बघा ही गोडी बाबळ, ह्याला काटे नसतात. आता आपलं पहिलं वावर आलंय जे की ऊसाचं. आता आपण नुसतंच फिरतोय बघा. गावाची रस्ता बघा सुधारली. पाटी खूप घाण होती पण आत्ता चांगली झाली ती रस्ता. गावाची रस्ता कधी चांगली करणार आहे? इलेक्शन सुरू झाल्यावर सगळीकडची हीच बोंब. इलेक्शन सुरू झालं, टिपकाय पण लागलंय थोडंसं बघा. आबाळ बघा कसलं आलंय. बघा पहिली वावरं सुरू झाली. आता आता तुम्हाला एक एक करून सगळी वावरं दाखवतो कसली आहेत. हे बघा आता इथे आमचं कुत्र बघा कसं पुढं पटपट चाललंय. हे बघा इथे ठिबक सिंचन झालंय. गावाची थोडी थोडी प्रगती होती. आता ती कधी प्रगती होईल काय माहित. घरं हे बांधली जात आहेत. आता आता आमचं घर बघा त्या साईडला आहे. आम्ही आता असं फिरून तलाव्याकडून जाणार. आता आहे बघा असंच जायचंय. आता आता किती चालायला लागेल, किती मिनटं काय माहित. माझ्या भावाचं घर आहे का तो घरी? नाही वय, भेटवलं असतं नाही तर तुम्हाला, पण नाही तो घरी. ए जॅकी तुझंच पिल्लू आहे. हे चल पटपट, हे चल पटपट. कुत्री लागली भुकायला, काठी पण नाही आपल्या हातात. हे बघा ती जॅकी आहे ना, तिचंच पिल्लू आहे. तरी पण बघा कसं भुकतंय. आईसोबत गद्दारी केली तिनं. हा तेच, ते ओळखलं नाही आईला. घाबरली बघा आमची दिव्या. तर मग बघा आम्ही फिरतोय मस्त. बाय. टाइम नाही भेटला. बघा गावातली ओळख बघा, थोडीशीच ओळख येऊन असली की जीवा पाज जपणारी. हे बघा तलाव समोरच आहे. जॅकी आमच्या दगड उदाळतोय. दिव्या हे कसलं मंदिर आहे? कुठल्या देवीचं मंदिर आहे? पण गावात जाऊन फायदा नाही खरंच. गावातली लोकच माहित नाही कसली आहेत मला. आलोय आपलं मम्मी सोबत मामाच्या गावाला. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगला.